हाय, नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान सुंदर अशी नवीन ब्लाऊज डिझाईन. तर शेवटपर्यंत नक्की बघा. हा ब्लाऊज बॅक बोटनेक असणार आहे. याची उंची 14+1 इंच 15 ठेवलेली आहे. रुंदी 11 इंच, शोल्डर 7.2 इंच, मुंढा 7.2 इंच ठेवायचा आहे. नेक विड्थ 3.75 आणि उंची 3 इंच घेऊन एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशाप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणे गोल आकार न देता याप्रमाणे डिझाईनमध्ये आकार देऊन घेतलाय बघा, अशा पद्धतीने. आता या खालचा पॉईंटपासून 1.5 इंच खाली मार्क करून घ्या आणि बॅक साईडला तुम्हाला किती पट्टी हवी आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्क करून घ्या आणि असा बॉक्स आखून घ्या. या बॉक्सच्या आतून अशा प्रकारे डिझाईन आखून घ्या. बघा, अशा पद्धतीने. आणि आता हा कटिंग करून घ्या. हा देखील कटिंग करून घ्यायचा. आता हा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. उंची 6, रुंदी 9.5 इंच असा फोल्ड करून घ्यायचा आणि असा खाली ठेवून त्याच्यावर हा ब्लाऊज डिझाईन ठेवून पेननं मार्किंग करून घेतला. आता हे कटिंग करून घ्यायचं. हे मार्जिन सोडून असं कटिंग करून घ्यायचं. बघा, आता हा देखील कॅनव्हास पेपर घेऊन रुंदीला 10, उंचीला 9 घेऊन असा फोल्ड करून घ्यायचा. हा देखील फोल्ड करून ठेवून याच्यावर असं ठेवून सेट करून घ्यायचा आणि पेननं हा देखील असा शेप काढून घ्यायचा. आता या शेपच्या बाहेरच्या बाजून अर्धा इंच असं अंतर सोडून अजून एक हा अशाच प्रमाणे मार्किंग करून घ्यायचा. आणि कटिंग करून घ्यायचा. बाहेरच्या बाजूच्या शेपला मी कटिंग दिलेला आहे. आता हे 1 इंचाच्या अंतरावर सोडून हे असं कटिंग करून घ्यायचं आहे.
बघा दोन्हीसुद्धा हा वरचा पार्टसुद्धा अशाच पद्धतीने बाहेरच्या बाजून अर्धा इंच सोडून हा देखील मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. आता अस्तरचा कापड घेऊन त्याच्यावर हे अशा पद्धतीनं ठेवून तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करताना या पेपरची चकचकीत बाजू जी असते ती खालच्या साईडला ठेवून वरच्या साईडला असं प्रेस करून घ्यायचं आहे. राहिलेला जो एक्स्ट्रा कापड आहे तो असं अर्धा इंच अंतरावर कट करून घेऊन बघा आता हे कडेन शिवून घ्यायचं आहे. हा भाग देखील असे छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे जेणेकरून हे छान टर्न होते. अशा पद्धतीनं हे शिवून घ्यायचं आहे. कडेन फिनिशिंग छान येते. कटिंग करून झालेला आहे. आता हा मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा, त्यावर हा अस्तर आहे. हा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून हा जोडून घ्यायचा आहे. असा पूर्ण हा जोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी जोडून घेतलेला आहे. आता राहिलेला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. कटिंग करताना हळू कटिंग करायचं आहे जेणेकरून आमचा तो डिझाईनचा शेप कटिंग होणार नाही. अशा पद्धतीने काळजीपूर्वक कटिंग करून घ्यायचं आहे. हा मधला पार्ट देखील कटिंग करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलाय. आता हा जो वरचा डिझाईन पेपर कॅनव्हासची तयार करून घेतलेली होती ती अशा पद्धतीने सेट करून घ्यायची आणि पिना लावून घ्यायच्या जेणेकरून ते शिलाई मारताना हलू नये म्हणून. बघा आता हे असं ठेवून कट टू कट पेपर कॅनव्हासवरून कडेन हळूहळू शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झालेला आहे. राहिलेला मधला जो भाग आहे तो कटिंग करून घेऊन मी नॉचेस मारून आता हे टर्न करत आहे. काही कारणास्तव मधला पार्ट थोडा शूट झालेला नाही आहे, त्यासाठी सॉरी.
अशा पद्धतीने वर दाबटीप मारून घ्यायची आहे. आता हा देखील मधला पार्ट जो घ्यायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मधून फोल्ड करून घ्यायचा आणि अर्धा इंच अर्धा इंच अंतरावर ठेवून चॉकने हा असा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि या शेपनुसार कटिंग करून घेतलाय. अशा पद्धतीने यावर हा ठेवायचा आहे. बरोबर पॉइंट टू पॉइंट ठेवून सेट करून हा अशा पद्धतीने कट टू कट शिलाई मारायची आहे. हा असा केल्यामुळे हे जे पॉइंट आहेत ब्लाऊजचे ते खूप छान सरळ पद्धतीनं येणार आहेत. बघा, अशाप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. सावकाश, गडबड नाही करायचं. गडबड केलं की ते शेप बिघडू शकतो. हे असं लॉक करून घ्यायची आहे. शिलाई झालेला आहे. आता हे नॉचेस मारून घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो थोडा थोडा कटिंग केलं तरी चालेल आणि हे छोटे छोटे नॉचेस मारून घ्या, जेणेकरून आपला डिझाईन छान होईल. डिझाईनचा शेप खूप छान दिसेल. हे असं टर्न करून घ्यायचं आहे. हे जे कॉर्नर पॉईंट आहेत ते छान येण्यासाठी इथे थोडंसं मी आतून हे करत आहे. बघा, झालेलं आहे. आता याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे.
दाबटीप मारून झालेली आहे. बघा किती सुंदर झालेला आहे हा डिझाईन. आता हा फॅब्रिक साडीतला आहे, कॉन्ट्रास्ट कलर. हा असा क्रॉसमध्ये कापून हा असा करून घ्यायचा आहे. कॉर्ड पायपिंग घ्यायचा आहे आणि याला कॉर्ड पायपिंग शिवून घ्यायची आहे. हा असा घालून हे बघा कॉर्ड पायपिंग तयार झालेली आहे. आता ही पायपिंग आतल्या बाजून ठेवून अशा पद्धतीने कडेन लावून घ्यायचं आहे. ही कॉर्ड पायपिंग लावताना तुम्ही मशीनचे फूट चेंज करू शकता. सिंगल फूट यूज करायचा आहे. त्यामुळे पायपिंग खूप छान बसते ब्लाऊजला. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बघा लावून झालेलं आहे पायपिंग, तुम्ही बघू शकता. आता अशाच पद्धतीनं वरच्या बाजूला देखील ही पायपिंग लावून घ्यायची आहे. झालेली आहे लावून. आता हा याच्याच बाजून पाव इंच अंतरावर सोडून अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. फिनिशिंग छान येईल आणि बॅक साईडला तुम्हाला हेमिंग सुद्धा करावं लागणार नाही. बघा
खालच्या डिझाईनला सुद्धा अशाच प्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. हे असं लॉक करायचं आहे इथं शिलाईनं. तुम्ही बघू शकता डिझाईन खूप छान सुंदर झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.